नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भाऊसाहेब पुरी कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। दररोज आपल्याला कर्मवीर स्पर्धा परीक्षेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत आहेत। ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासातील त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटक, ज्या घटकावर आयोगाने आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, तो घटक म्हणजे महात्मा फुले यांच्या बाबतीत आपल्याला आज पाहायचं आहे। महात्मा फुले म्हणल्यानंतर आपल्याला आद्य समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागतं। महात्मा फुले म्हणजे कोण, तर सत्यशोधक समाजाचे संस्थापक। महात्मा फुले म्हणजे कोण, तर आद्य शिवशाहीर, असं या ठिकाणी आपल्याला त्यांचा उल्लेख करता येतो। त्या महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये सविस्तररित्या पाहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले यांच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर त्यांच्या आपण जन्मापासून या ठिकाणी सर्व इत्थंभूत घडलेल्या घटना या ठिकाणी पाहणार आहोत, हरकत नाही। महात्मा फुले यांचा जन्म जर बघितला तर 11 एप्रिल 1827, बघा 11 एप्रिल 1827 ला महात्मा फुलेंचा जन्म कुठं झाला। महात्मा फुलेंचा जन्म जर बघितला आपण पाहतोय कुठं झालाय, तर धनकवडी, बघा कुठं झाला, धनकवडी इथे झालेला आपल्याला पाहायला भेटतो। बघा महात्मा फुलेंचा जन्म कुठं झालाय, धनकवडी या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला भेटतो, हरकत नाही। पण त्यांचं मूळ गाव जे आहे, त्यांचं मूळ गाव हे कटगुण होतं। बघा त्यांचं मूळ गाव हे कटगुण, कटगुण कुठे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये असणारं हे कटगुण गाव असलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पण आपण पाहतोय आजोबांच्या पासून ते पुण्यामध्ये राहण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला भेटतात। त्यामुळे महात्मा फुलेंचा जन्म कुठं झाला, तर धनकवडी इथं झालेला आपल्याला पाहायला भेटतो। महात्मा फुलेंचं फुले हे आडनाव जर बघितलं तर ते त्यांच्या व्यवसायावरून पडलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पण त्यांचं मूळ आडनाव जर पाहायचं म्हणलं मित्रांनो, तर मूळ आडनाव त्यांचं हे गोरे असलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पहा, वडील गोविंदराव, आईचं नाव चिमणाबाई आणि एक भाऊ सुद्धा होता महात्मा फुलेंना, त्यांचं नाव आहे राजाराम। आणि आपण पाहतोय ही त्यांची प्राथमिक माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। आता त्यांचं नाव जे ज्योतिबा पडलेलं आहे, त्या नावाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी आपल्याला थोडंसं एक कहाणी पाहायला भेटते। महात्मा फुलेंचा जन्म ज्योतिबाच्या यात्रे दिवशी झाला, म्हणून गोविंदरावांनी त्यांचं नाव या ठिकाणी ज्योतिबा ठेवलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पहा, हरकत नाही। हेच पुढे ज्योतिबा आपण पाहतोय स्वतःच्या कर्तृत्वानं इतके मोठे झालेले आपल्याला पाहायला भेटतात। त्यामुळं त्यांना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या बिरुदावल्या दिल्या, वेगवेगळ्या पदव्या दिलेल्या आपल्याला पाहायला भेटतात, वेगवेगळ्या नावानं संबोधलं गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं। मग त्यांची ओळख, महात्मा फुलेंची ओळख सांगत असताना या ठिकाणी आपल्याला पाहावं लागतं। पहा, महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हटलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पहा, महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हटलं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। कोणी म्हणलं, तर राजर्षी शाहू महाराज। बघा राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुलेंना काय म्हणलं, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हटलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पुढे जातो, सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानाधिपती, बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा काय म्हणलं, हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणजे आमचे महात्मा फुले होय। हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन अशा प्रकारचं या ठिकाणी गौरव करण्याचं काम सयाजीराव गायकवाडांनी केलं। बरं, एवढंच नाही, आर पी पाटील यांनी सुद्धा काय म्हणलं, तर महाराष्ट्राचा पहिला सोशलिस्ट, महाराष्ट्राचा पहिला सोशलिस्ट कोण, तर महात्मा फुले, असं आर पी पाटील यांनी संबोधन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। इव्हन एवढंच नाही, तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुद्धा आपण पाहतोय महात्मा फुलेंना काय म्हटलं, तर आद्य दलित उद्धारक, दलितांचा पालनवाला, आद्य दलित उद्धारक, दलितांचा पालनवाला, अशा पद्धतींचं बघा संबोधन किंवा बिरुदावली ही विठ्ठल रामजी शिंदेनी कुणाला दिली, महात्मा फुलेंना दिलेली आपल्याला पाहायला भेटते। मित्रांनो, पुढे जातो थोडंसं, बघा पुढे आणखीन आपण पाहतोय सावरकर आहेत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, सावरकरांनी सुद्धा या ठिकाणी महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये गौरव उद्गार काढले। काय म्हणतात सावरकर, महात्मा फुले म्हणजे सामाजिक क्रांतिकारक होय। बघा महात्मा फुले म्हणजे सामाजिक क्रांतिकारक होय, अशा प्रकारचं संबोधन त्यांनी म्हणलं। इव्हन एवढंच नाही, महात्मा गांधीजी यांनी सुद्धा महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये एक उद्गार काढले। महात्मा गांधी म्हणायचे, लोग मुझे महात्मा कहते हैं लेकिन असल में असली महात्मा तो महात्मा फुले हैं।
अशा प्रकारचं या ठिकाणी गौरव उद्गार महात्मा गांधीजींनी महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटते. हरकत नाही, पुढे जातो थोडंसं. विठ्ठलरामजी शिंदे यांनीच काय म्हणलं महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये आणखीन पहा. महात्मा फुलेंनी जे काही लिखाण केलेलं आहे ते महात्मा फुलेंचं लिखाण म्हणजे रानफळ होय, रानफळ. अशा प्रकारचा गौरव उद्गार त्यांच्या लेखन साहित्याच्या बाबतीमध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेला आपल्याला पाहायला भेटतो. मग महात्मा फुले हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण समाज सुधारक जे बनलेले आहेत ते आपण पाहतोय. सहजासहजी बनलेत का? नाही, त्यांच्या विचारांवर आपण पाहतो, प्रभाव पडलेला दिसून येतो. लहानपणापासून त्यांच्यावर एक प्रभाव पडला. तो कुणाचा प्रभाव होता किंवा कोणत्या लेखकांचा प्रभाव होता हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं ठरतं. महात्मा फुलेंवर आपण पाहतोय बघा, इथं दिले मित्रांनो, महात्मा फुलेंवर कोणाचा प्रभाव पडलेला होता किंवा कोणाच्या लेखनाचा प्रभाव पडलेला होता. थॉमस पेन नावाचा या ठिकाणी आपण पाहतोय रायटर आहे, थॉमस पेन. या थॉमस पेनच्या ग्रंथांचा प्रभाव महात्मा फुलेंवर मोठ्या प्रमाणावर पडला आहे, मोठ्या पद्धतीने पडलेला आपल्याला पाहायला भेटतो. बघा, थॉमस पेनचे कोणते ग्रंथ होते जी की महात्मा फुलेंवर प्रभाव टाकलेले आपल्याला पाहायला भेटतात. मग त्यामध्ये आपण पाहतोय थॉमस पेनचा पहिला ग्रंथ आहे राईट्स ऑफ मॅन, राईट्स ऑफ मॅन. दुसरा ग्रंथ आहे जस्टिस अँड ह्युमॅनिटी. तिसरा ग्रंथ आहे एज ऑफ रिझन. बघा, मानवाचे अधिकार, न्याय आणि समता, एज ऑफ रिझन. ही ग्रंथ जी आहेत थॉमस पेनची, ही महात्मा फुलेंच्या विचारांवर प्रभाव पाडताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि या थॉमस पेनच्या ग्रंथांचाच पुढे आपण पाहतोय प्रभाव पडल्यामुळं महात्मा फुले हे समाज सुधारणेमध्ये मोठ्या एक वेगळ्या पद्धतीनं कार्य करू शकलेले आपल्याला पाहायला भेटतात. हरकत नाही, पुढे जातो थोडंसं. बघा, 1840 मध्ये जर बघितलं तर महात्मा फुलेंचा विवाह झाला. 1840 मध्ये महात्मा फुलेंचा विवाह कोणासोबत झाला? महात्मा फुलेंच्या पत्नींचं नाव सावित्रीबाई. सावित्रीबाई आपण पाहतो नायगावच्या खंडोजी झगडे पाटलांची ही कन्या असलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यांच्यासोबत 1840 मध्ये सावित्रीबाईंसोबत महात्मा फुलेंचा विवाह झाला. पुढे 1841चा जर विचार केला, 1841 मध्ये महात्मा फुलेंचं शिक्षण पुन्हा एकदा सुरू झालं. मित्रांनो, महात्मा फुलेंचं शिक्षण थांबलं होतं. महात्मा फुलेंचं शिक्षण थांबलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पहा, त्याच्या पाठीमागेही कारण आहे, कारण वडिलांनी ती शिक्षण थांबवलेलं होतं. कारण व्यवसायाकडे लक्ष देणं ही प्राथमिक गरज होती. त्या उद्देशानं आपण पाहतोय गोविंदराव फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचं शिक्षण थांबवलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंची तल्लख बुद्धिमत्ता, महात्मा फुलेंमध्ये असणारा एक विचारवंत, महात्मा फुलेमध्ये असणारे शिक्षणाविषयीची सर्व गुण हे अंतर्भूत असल्यामुळं महात्मा फुलेंनी शिक्षण घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार वारंवार त्यांच्या शिक्षकांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्यातूनच मग पुढे आपण पाहतो 1841 मध्ये महात्मा फुलेंना शिक्षण घेऊ दिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार गोविंदराव फुलेंकडे मांडलेला आपल्याला पाहायला भेटतो. कोण मांडलं? मग आपण पाहतोय बघा, ख्रिश्चन धर्मोपदेशक लिजिट साहेब, ख्रिश्चन धर्मोपदेशक लिजिट साहेब आणि गफार मुन्शी बेग. बघा, आणखीन एक नाव आहे गफार मुन्शी बेग. गफार मुन्शी बेग या दोन व्यक्तींनी महात्मा फुलेंचं जे काही थांबलेलं शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ववत पुन्हा चालू करण्यासाठी सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यांच्या वडिलांना तयार केलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्याच माध्यमातून पुढे आपण पाहतोय महात्मा फुलेंचं ॲडमिशन झालं कुठं? स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये. स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा फुले जाऊ लागले. याच शाळेमध्ये जर बघायचं म्हणलं तर महात्मा फुलेंना चांगले मित्र मिळालेले आपल्याला पाहायला भेटतात. मग त्यामध्ये जर बघतो तर पहिलं नाव आपल्याला दिसतं पहा, सदाशिव बल्लाळ गोवंडे. सदाशिव बल्लाळ गोवंडे याच स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा फुलेंचा मित्र बनला. पुढे सार्वजनिक काका, ज्यांना की आपण सार्वजनिक काका म्हणतो, गणेश वासुदेव जोशी त्यांचं नाव असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ते सार्वजनिक काका सुद्धा या स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा फुलेंचे वर्गमित्र असलेले आपल्याला दिसत आहेत. राघव भांडारकर तिसरं नाव आपल्याला पाहायला भेटतं, राघव भांडारकर. हे सुद्धा महात्मा फुलेंचे एक चांगले मित्र याच स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये बनलेले आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो,
बघा पुढे जातो, थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं पहा, पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसून येतं महात्मा फुले यांच्या बाबतीमध्ये बघा. आता महात्मा फुलेंच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग जर कोणता असेल, ज्या प्रसंगानं महात्मा फुलेंना सामाजिक सुधारणेकडे खेचलेलं आपल्याला पाहायला भेटतं, त्या प्रसंगाच्याही बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. बघा महात्मा फुलेंच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग कोणता आहे, तर आपण पाहतोय स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना महात्मा फुलेंचे मित्र होते सदाशिव बल्लाळ गोवंडे. त्या सदाशिव बल्लाळ गोवंडेंचा विवाह झाला आणि विवाहाची मिरवणूक सुरू होती आणि त्या मिरवणुकीमध्ये महात्मा फुले हे सहभागी होते. मग त्या मिरवणुकीमध्ये महात्मा फुलेंचा जो काही अपमान ब्राह्मण समाजाकडून झाला, तिथूनच महात्मा फुलेंच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आपल्याला पाहायला भेटते. समाजामध्ये जो भेदाभेद आहे, जातीभेद आहे, अस्पृश्यता आहे, ही महात्मा फुलेंच्या मनामध्ये घर करून गेलेली आपल्याला पाहायला भेटते आणि ही समाजातून दूर झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार महात्मा फुलेंच्या डोक्यात आलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि ही घटना जी आहे बघा, सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये झालेला जो अपमान आहे, ही जी घटना आहे महात्मा फुलेंच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग ठरलेला आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो. बरं पुढे जातो. मग महात्मा फुले हे सुरुवातीला जर बघायचं म्हणलं तर महात्मा फुले सुरुवातीला हे थोडेसे क्रांतिकारी विचारांचे असलेले आपल्याला पाहायला भेटतात. हे कशावरून दिसतं मित्रांनो, बघा महात्मा फुले हे शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना शस्त्रास्त्र चालवण्याचं सुद्धा प्रशिक्षण घेत होते. शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण, मग हे प्रशिक्षण कुणाकडे घेत होते? शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण महात्मा फुले वस्ताद लहुजी बुवा मांग साळवी यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला भेटतात. दांडपट्टा, नेमबाजी, घोडस्वारी ह्या पद्धतीचं शिक्षण जे आहे ते वस्ताद लहुजी बुवा मांग साळवीकडून घेताना आपल्याला पाहायला भेटतात. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय मित्रांनो, बघा ज्या वेळेस महात्मा फुले वस्ताद लहुजी बुवा मांग साळवीकडे शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण घेत होते, त्याच वेळेस वासुदेव बळवंत फडके सुद्धा पुण्यामध्ये वस्ताद लहुजी बुवा मांग साळवीकडे शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा हरकत नाही, पण महात्मा फुले हे शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण कोणत्या उद्देशाने घेत होते याच्याकडे जर थोडंसं पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की महात्मा फुलेंच्या मनामध्ये एक विचार होता की बाबा इंग्रजी सत्ता जी भारतामध्ये आहे ती इंग्रजी सत्ता शस्त्रास्त्राच्या बळावरच या ठिकाणी आपल्याला काय करता येऊ शकते, उलथून टाकता येऊ शकते. या उद्देशानं महात्मा फुले आपण पाहतोय सामाजिक सुधारणा कडे वळण्याच्या अगोदर शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण घेताना आपल्याला हे दिसून येताना पाहायला भेटतं पहा. हरकत नाही. मग पुढे जातो थोडंसं आपण महात्मा फुले यांचं सामाजिक कार्य किंवा सामाजिक कार्याकडे महात्मा फुले कशा पद्धतीने वळाले किंवा कोणत्या पद्धतीनं सुरुवात महात्मा फुलेंनी समाज सुधारण्याची केलेली आपल्याला पाहायला भेटते पहा. सगळ्यात अगोदर महात्मा फुलेंनी महिलांच्या उद्धाराचं कार्य हातामध्ये घेतलं, महिलाच्या शैक्षणिक सुधारण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला भेटतं पहा. मग महात्मा फुलेंनी शैक्षणिक कार्यामध्ये काय केलं याच्याकडे थोडंसं नजर टाकत असताना आपल्याला पाहायला भेटतं. बघा महात्मा फुलेंचे काही वाक्य आहेत बघा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं आणि वित्त विना शूद्र खचले. आणि एवढं सर्व एका अविद्येने केले. अशा पद्धतीचं मत महात्मा फुलेंचं बनलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि समाजामधली स्त्री जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपला समाज या ठिकाणी सुशिक्षित बनणार नाही, अन्यायाच्या विरोधात पेटून उठणार नाही. अशा पद्धतीचे विचार महात्मा फुलेंच्या डोक्यामध्ये येऊन गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून महात्मा फुले म्हणतात बघा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले. इतके सर्व किंवा इतका अनर्थ एका अविद्येने केले. अशा पद्धतीचं म्हणणं महात्मा फुलेंचं होतं. कारण महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, विचार केला की आपल्या समाजामधील स्त्रियांच्या शिक्षणाचा जो टक्का आहे तो खूपच कमी होता. एकीकडे आपण म्हणत होतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, परंतु पाळण्याची दोरी जिच्या हातामध्ये आहे ती जर अशिक्षित असेल तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो
काही समाजाची प्रगती होणार नाही. म्हणून महात्मा फुलेंनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलं ते महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत. बघा हरकत नाही. बघा मित्रांनो 1848 मध्ये बघा 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. कुठं? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कुठं? प्रश्न विचारतो आयोग आपल्याला. बघा 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. कुठं केली? पुण्यात. पुण्यामध्ये कुठं? बुधवार पेठेत. बुधवार पेठेमध्ये कुठं? तात्याराव भिडेंच्या वाड्यामध्ये. बघा तात्याराव भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा. बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. आज ही शाळा पडझडीच्या अवस्थेमध्ये, एक जो ऐतिहासिक ठेवा आहे, संबंध भारतामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करणारा आमचा व्यक्ती, ज्या व्यक्तीनं ही भिडेवाड्यात शाळा सुरू केली, ती आज शाळा पडझडीच्या अवस्थेमध्ये असलेली आपल्याला पाहायला भेटते. हरकत नाही. याच वाड्यामध्ये महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली मित्रांनो. बघा मुलींची पहिली शाळा सुरू केली. आता मुलींची पहिली शाळा सुरू करण्याची प्रेरणा जर बघायचं म्हटलं महात्मा फुलेंना कोणाकडून मिळाली, तर अहमदनगरमध्ये असणाऱ्या मिस फरारबाई, अहमदनगरमध्ये असणाऱ्या मिस फरारबाई यांच्याकडून. बघा इथे नाव दिले मित्रांनो, अहमदनगरच्या मिस फरार मॅडमकडून महात्मा फुलेंना मुलींची पहिली शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळालेली आपल्याला पाहायला भेटते. आता मुलींची पहिली शाळा सुरू करायची, मग त्यासाठी शिक्षक वर्ग लागणार. पण महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नींना म्हणजेच सावित्रीबाईंना या ठिकाणी काय केलं? सुशिक्षित बनवलं. मिस ट्रेंड नावाचा डिप्लोमा करून घेतला आणि मुलींच्या या शाळेमध्ये, पहिल्या शाळेमध्ये पहिल्या शिक्षिका म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेला आपल्याला पाहायला भेटतं. कालांतराने पुढे फातिमा शेख नावाच्या शिक्षिका सुद्धा सहकारी म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय सावित्रीबाईंना लाभलेले आपल्याला दिसून येतात. हरकत नाही. 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. कदाचित आयोग असाही प्रश्न आपल्याला विचारू शकेल परीक्षेमध्ये की 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींची जी पहिली शाळा सुरू केली, ती शाळा सुरू करण्यासाठी कुणी मदत केली किंवा कुणी सहकार्य केलं? मग त्याच्यामध्ये आपल्याला काही 2-3 नावं पाहायला भेटतात. पहा, त्या नावांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. महात्मा फुलेंना मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम परांजपे, केशवराव भवाळकर या 3 व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं. 3 व्यक्तींनी. इव्हन एवढंच नाही, तात्यासाहेब भिडे जी होते, या तात्यासाहेब भिडेंनी स्वतःचा वाडा दिलाच दिला, पण महिन्याला या ठिकाणी आपण पाहतो आय थिंक 25 रुपये ही देणगी सुद्धा देण्याचं कबूल केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. हरकत नाही. हे सहकार्य करणारे व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात. सदाशिवराव गोवंडे, सखाराम परांजपे, केशवराव भवाळकर. विद्यार्थी मित्रांनो, या मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये जर बघायचं म्हणलं तर एकूण 6 विद्यार्थिनी होत्या. 6 विद्यार्थिनी या पहिल्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत. त्या 6 जणांची नावं मी इथे तुम्हाला दिलेली आहेत. बघा त्या 6 मुलींमध्ये कोण होतं? पहिली अन्नपूर्णा जोशी, बघ. नंबर 2 सुमती मोकाशे, नंबर 3 दुर्गा देशमुख, नंबर 4 माधवी थत्ते, नंबर 5 सोनी पवार, नंबर 6 जनी कर्डिले. ही 6 मुली. पुन्हा एकदा नावं रिपीट करतो मित्रांनो. बघा, अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशे, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनी पवार, जनी कर्डिले. ह्या 6 विद्यार्थिनी आपण पाहतो महात्मा फुलेंच्या पहिल्या शाळेमध्ये प्रवेश घेताना आपल्याला पाहायला भेटतात. आता ही मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली खरी, परंतु तत्कालीन ब्राह्मण समाजाचा विरोध मात्र महात्मा फुलेंना प्रचंड झालेला आपल्याला पाहायला भेटतो. बघा, प्रचंड विरोध झाला. सावित्रीबाई जेव्हा आपण पाहतो मुलींच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होत्या, त्यावेळेस चव्हाट्यावर बसणाऱ्या या समाज कंटकांनी काय केलं? सावित्रीबाईंच्या अंगावर शेणफेक, चिखलफेक करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण तशाही परिस्थितीमध्ये झगडत सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंचा वसा हा जोपासलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि मुलींना सुशिक्षित करण्याचं कार्य सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला भेटते. हरकत नाही मित्रांनो, थोडंसं पुढे जाऊया आपण. बघा, मुलींची पहिली शाळा 1848ला झाली. पुढे 1851 मध्ये मुलींची दुसरी शाळा बुधवार पेठेमध्येच महात्मा फुलेंनी सुरू केली. बघा, 1851 मध्ये मुलींची दुसरी शाळा बुधवार पेठेमध्ये सुरू केली. पुढे आपण पाहतो 1851 मध्येच मुलींची तिसरी शाळा रस्ता पेठेमध्ये. आयोग प्रश्न विचारता आपल्याला, मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतच, दुसरी शाळा बुधवार पेठेतच, तिसरी शाळा रस्ता पेठेमध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटते.
बघा 1851 मध्ये मुलींची दुसरी शाळा बुधवार पेठ, 1851 मध्ये मुलींची तिसरी शाळा रस्ता पेठेत. पुढे जातो थोडंसं, 1852 मध्ये वेताळ पेठेत, बघा 1852 मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली मित्रांनो. खरं तर 1851 मध्येच, बघा 1851 मध्येच ही शाळा सुरू केली होती, परंतु कमी कालावधीतच ती बंद पडलेली आपल्याला पाहायला भेटते. पण पुढे 1852 मध्ये महात्मा फुलेंनी पुन्हा एकदा अस्पृश्यांच्या मुलांसाठी शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा सुरू केलेली आपल्याला पाहायला भेटते. पुढे जातो थोडंसं, 10 सप्टेंबर 1853 रोजीची घटना आहे. 10 सप्टेंबर 1853 रोजी महात्मा फुलेंनी महार, मांग या लोकांना विद्या शिकवणारी मंडळी, बघा विद्या शिकवणारी मंडळी या संस्थेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण महार, माग हा जो वर्ग होता ना, हा वर्ग शूद्र म्हणून या ठिकाणी गणला गेलेला आपल्याला पाहायला भेटतो तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये. आणि या वर्गाकडे जर पाहिलं तर शिक्षणाचा अभाव. मग ही लोक या ठिकाणी जी परंपरागत पद्धतीनं कार्य करतायत ते कशामुळे करतायत, तर त्यांच्यामध्ये शैक्षणिक क्रांती झालेली नाहीये, त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजलेलं नव्हतं. म्हणून महात्मा फुलेंनी अशा लोकांना विद्या शिकवणारी मंडळी ही अस्तित्वात आणलेली आपल्याला पाहायला भेटते आणि तिच्या माध्यमातून त्या समाजाला वर आणण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पुढे ज्या व्यक्तींना, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण पाहतो शिक्षण घ्यायचं आहे, परंतु कामामुळे या ठिकाणी त्यांना शाळेमध्ये येण्यास जमत नाहीये, त्यावेळेस महात्मा फुलेंनी एक नवीन उपक्रम राबवला. तो म्हणजे काय, तर 1855 मध्ये रात्रीची शाळा महात्मा फुलेंनी स्थापन केली. रात्रीची शाळा ही स्थापन केलेली आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. म्हणजे एक शैक्षणिक कार्य महात्मा फुलेंचं एक भरीव आहे, योगदान पूर्ण असलेलं आपल्याला पाहायला भेटतं, हरकत नाही. आणि याच महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन 16 नोव्हेंबर 1852 मध्ये, बघा याच महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन 16 नोव्हेंबर 1852 रोजी इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबागेत मेजर कॅन्डीच्या हस्ते महात्मा फुले दाम्पत्याचा सत्कार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. बघा महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मेजर कॅन्डी इंग्रज सरकारचा अधिकारी यांच्या हस्ते पुण्याच्या विश्रामबागेत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांचा शैक्षणिक कार्याबद्दल किंवा कार्यामध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि ही महात्मा फुलेंची कार्याची पोचपावती असलेली आपल्याला पाहायला भेटते. पहा पुढे जातो थोडंसं मित्रांनो. बघा महात्मा फुले हे शैक्षणिक कार्य सुरू करतायत, मुलींना शिक्षण देणं, अस्पृश्यांना सुशिक्षित करणं. त्यामुळे पुण्यातील सनातनी ब्राह्मण वर्ग जो होता तो परेशान झाला. पुण्यातील सनातनी ब्राह्मण वर्गाला या ठिकाणी प्रचंड एक वेगळेपण वाटू लागलं की महात्मा फुले हे अस्पृश्य लोकांना या ठिकाणी सुशिक्षित बनवून आहे त्या समाज व्यवस्थेला किंवा समाज व्यवस्थेची जी उतरंड आहे तिला हाणून पडू पाहत आहेत, अशा प्रकारचा विचार त्यांनी केला. आणि त्याच विचारातून पुढे महात्मा फुलेंच्या हत्येचा कट तयार झालेला आपल्याला पाहायला भेटतो किंवा हत्येचा कट आखलेला आपल्याला पाहायला भेटतो. पहा कोण आखला मग आपण पाहतोय महात्मा फुलेंच्या हत्येचा कट 18 जुलै 1855 रोजी आखलेला आपल्याला पाहायला भेटतो. 18 जुलै 1855 रोजी कुणी आखला, तर सदाशिव पेठेतील सनातनी वर्गाने, बघा पुण्यातील सदाशिव पेठेतील सनातनी वर्गाने महात्मा फुलेंना मारण्याचा कट रचलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्यासाठी काही मारेकरी सुद्धा तयार केलेत, त्यांना मोठ्या प्रमाणावर सुपारी सुद्धा दिलेली आपल्याला पाहायला भेटते. मग कोण होते महात्मा फुलेंना मारण्यासाठी ठरवलेले मारेकरी किंवा महात्मा फुलेंच्या हत्येचा कट घडून आणण्यासाठी कोणते मारेकरी होते, तर मारेकरी जर बघितलं तर आपण पाहतोय नामदेव रोडे, कोंडीबा रामोशी, ह्या दोन व्यक्तींना महात्मा फुलेंना संपवण्याची सुपारी दिलेली होती. पण ज्या वेळेस नामदेव रोडे, कोंडीबा रामोशी हे महात्मा फुलेंवर पाळत ठेवतायत, महात्मा फुलेंच्या दैनंदिन जीवनाकडे लक्ष देऊन पाहतायत, त्यावेळेस नामदेव रोडे, कोंडीबा रामोशी यांच्या लक्षात आलं की बाबा नाही, महात्मा फुले हे दीन दलितांच्या, दुबळ्यांच्या, अस्पृश्यांच्या सेवेमध्ये अविरतपणे लागलेले आहेत आणि अशा माणसाला आपण संपवायचं, हे कुठंतरी
नामदेव रोडे आणि कोंडीबा रामोशी या दोन मारेकऱ्यांच्या सतसत विवेक बुद्धीला पटलेलं नाहीये. त्यामुळे पुढे चलून आपण पाहतोय नामदेव रोडे आणि कोंडीबा रामोशी हे महात्मा फुलेंच्या पायावर लोटांगणी घेत आहेत, महात्मा फुलेंची माफी मागतायत आणि महात्मा फुलेंचं शिष्यत्व पत्करतायत. आणि स्वतःहून मात्र या ठिकाणी हे पुढे म्हणतात, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्या अंगाला धक्का कोणी लावणार नाहीये किंवा तुमच्या जीवावर कोणीच बेतणार नाहीये. अशा प्रकारचे या ठिकाणी आपण पाहतो महात्मा फुलेंच्या हत्येचा कट हा रचलेला होता. ह्या सगळ्या अग्निदिव्यातून महात्मा फुले पुढे गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. बरं, थोडंसं पुढे जातो. 1860 ची घटना बघा. 1860 मध्ये महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. 1860 मध्ये महात्मा फुले केवळ बोलके सुधारक नव्हते, कर्ते सुधारक म्हणून ओळखले जातात. बघा, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, कारण तत्कालीन समाजामध्ये विधवा पुनर्विवाह हा मोठ्या प्रमाणावर होत नव्हता. भलेही आपण पाहतोय लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये 1856ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात आणला होता, परंतु आमच्या समाजकंटकांना, आमच्या समाजातील धर्माधिष्ठित लोकांना हा कायदा अजिबात मान्य नव्हता. पण महात्मा फुले आपण पाहतोय आपल्या कार्यातून पुढे ते समाजापुढे एक आदर्श ठेवत आहेत. 1860 मध्ये महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. केवळ विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला एवढंच नाहीये, तर महात्मा फुलेंनी ब्राह्मणांच्या शेणवी समाजातील विदुर आणि विधवा या जोडप्यांचा विवाह लावलेला आपल्याला पाहायला भेटतो. पहा, कधी 1864 मध्ये बघा, 1864 मध्ये पुणे येथील गोखले बागेत बघा, 1864 मध्ये पुण्याच्या गोखले बागेमध्ये आपण पाहतोय ब्राह्मण समाजातील किंवा ब्राह्मणांच्या शेणवी समाजातील विदुर आणि विधवा त्यांची नावं सुद्धा दिलीत मित्रांनो. इथं पहा, रघुनाथ जनार्दन, बघा कोणतं जोडपं होतं 1964 मध्ये ज्यांचा विवाह महात्मा फुलेंनी लावला. रघुनाथ जनार्दन आणि विधवा स्त्री नर्मदा या जोडप्यांचा विवाह महात्मा फुलेंनी आपण पाहतोय पुण्याच्या गोखले बागेत 1919 झालेलं आहे, 1864 मध्ये लावलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून म्हणलं महात्मा फुले हे कर्ते समाज सुधारक आहेत. आणि हा पहिला बघा विधवा पुनर्विवाह होता जो की महात्मा फुलेंनी लावलेला आपल्याला पाहायला भेटतो. थोडंसं पुढे जाऊया मित्रांनो. बघा, पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं ज्या पद्धतीनं विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला त्याच अनुषंगाने महात्मा फुलेंनी आणखीन काय केलं. 1863 मध्ये बघा, 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुलेंनी स्वतःच्या राहत्या घरामध्ये केलेली आपल्याला पाहायला भेटते. ही क्रांतिकारी पाऊल आहे मित्रांनो. कोणीच अशा पद्धतीनं स्वतःच्या घरामध्ये बघा असं केंद्र उभारू शकत नाही, पण महात्मा फुलेंनी मात्र हे केंद्र उभारलं. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. कोणत्या बालकांची हत्या व्हायची हो? जे बालक किंवा जे अपत्य समाज मान्य नाहीये, समाजाच्या छळातून किंवा चुकून वेडं वाकडं पाऊल पडणाऱ्या स्त्री ह्या गर्भवती राहायच्या आणि त्यांना अपत्य व्हायचं. मग अशा अपत्याला समाज या ठिकाणी झिटकारायचा, नाकारायचा. मग अशा अपत्यांना काय केलं जायचं, जन्माला आल्या आल्या संपवलं जायचं. पण महात्मा फुलेंनी असं होऊ दिलं नाही. महात्मा फुलेंनी 1863 मध्ये स्वतःच्या राहत्या घरामध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि परिपत्रक काढून सांगितलं मुंबई पुणे या प्रदेशामध्ये की अशा जर कोणी स्त्रिया असतील ज्यांची पाऊलं चुकून पडलीत आणि त्याच्यातून अपत्य निर्माण होते, ज्या विधवा स्त्री आहेत त्या विधवा स्त्रिया समाजाच्या छळाला बळी पडतायत आणि अशा स्त्रिया बघा गर्भवती होऊन त्या सुद्धा अपत्य जन्माला घालतायत. ते अपत्य मारून न घालता ते अपत्य आमच्याकडे आणून सुपूर्त करावे, आम्ही त्यांचा देखभाल करू, आम्ही त्यांचा आईवडिलांसारखा सांभाळ करू. अशा पद्धतीचं परिपत्रक बघा बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून महात्मा फुलेंनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून या संदर्भामध्ये इतिहासकार सुद्धा असं म्हणतात बघा, समाजाच्या पापाचं प्रायश्चित्त फेडणारा समाज सुधारक जर कोण असेल तर महात्मा फुले. समाजाच्या पापाचं, कारण आपण पाहतोय
समाजानं जे काही छळ करून जे अपत्य निर्माण केली त्या अपत्याला ठार करण्याऐवजी महात्मा फुले स्वतः सांभाळत आहेत। दिले इथं उद्देश मी बघा, 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली। उद्देश काय होता तर चुकून वाकडे पाऊल पडलेल्या स्त्रिया व समाजाच्या छळाला बळी पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला भेटते। तशा पद्धतीचं परिपत्रक मुंबई पुणे या प्रदेशात काढलेलं आपल्याला दिसून येतं। बरं, थोडंसं पुढे जातो। 1865 मध्ये महात्मा फुलेंनी एक दिवसाचा नाव्यांचा संप घडवून आणला मित्रांनो। एक दिवसांचा नाव्यांचा संप घडवून आणला। कुठं? तळेगाव ढमढेरे। नाव्यांचा संप कुठं घडवून आणला? तळेगाव ढमढेरे या ठिकाणी घडवून आणला। आता नाव्यांचा संप घडवण्या पाठीमागचा उद्देश काय होता महात्मा फुलेंचा? महात्मा फुले ज्यावेळी शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांच्या सोबत असणारी गुरुकन्या ही वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी विधवा झाली आणि त्या काळातील समाज व्यवस्थेनुसार विधवा झालेल्या स्त्रियांचं केशवपन केलं जायचं। का तर ती विधवा स्त्री सुंदर दिसू नये। स्त्रियांचं सौंदर्य हे केशामध्ये आहे बघा, केशरचनेमध्ये आहे। त्यामुळं त्या स्त्रीला केशवपन करून तिला विद्रूप केलं जायचं। ही प्रथा कुठंतरी महात्मा फुलेंच्या बुद्धीला पटली नाही, म्हणून महात्मा फुलेंनी आपण पाहतो पुढे चलून या केशवपन पद्धतीचा जोरदार विरोध केला। आणि त्यासाठी मग काय केलं तर 1865 मध्ये आपण पाहतोय न्हाव्यांचा एक दिवसांचा संप तळेगाव ढमढेरे या ठिकाणी घडवून आणण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं पहा। आणि ही प्रेरणा ही गुरुकन्येकडून मिळालेली आपल्याला पाहायला भेटते। थोडंसं पुढे जातो मित्रांनो, बघा पुढची घटना सांगतो। 1868 मध्ये महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद रिकामा करून दिला। आता आपल्या समाज व्यवस्थेमध्ये शूद्र लोकांना, अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जायचं नाही। त्यांच्यासाठी स्वतंत्र असे पाणवठे निर्माण केलेले होते। पण ज्या वेळेस दुष्काळ परिस्थिती आहे त्यावेळेस मात्र मग आपण पाहतोय हा अस्पृश्य वर्ग पाण्यासाठी मरमर करत होता। सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी घेऊ दिलं जायचं नाही। ही परिस्थिती महात्मा फुलेंना पाहली नाही, म्हणून महात्मा फुलेंनी समाजातील हा भेदभाव दूर करण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं तर स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्य लोकांसाठी खुला करून दिला। एक अशी गोष्ट जी बघा जीवनावश्यक गोष्ट पाणी, त्या पाण्यासाठी सुद्धा जर असं दरदर भटकावं लागत असेल तर निश्चितच या ठिकाणी महात्मा फुलेंनी विचार करून एक खूप महत्त्वपूर्ण क्रांतिकारी पाऊल टाकलेला आपल्याला पाहायला भेटतं। म्हणजे तत्कालीन समाज हा कुठल्या अवस्थेत होता हे आपल्याला त्याच्यावरून दिसून येतं पहा। हरकत नाही, पुढे जातो। पुढे 1869 मध्ये महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शोधली। ती समाधी शोधून त्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि छत्रपती शिवरायांवर आपण पाहतोय पोवाडा रचला। म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच लेक्चर सुरू करतानाच म्हणलं आद्य शिवशाहीर असं सुद्धा या ठिकाणी महात्मा फुलेंचा मी उल्लेख केलेला तुम्हाला सांगितला। छत्रपती शिवरायांवर आपण पाहतोय पोवाडा रचला आणि त्यामध्ये स्वतःचं वर्णन कुळवाडी भूषण किंवा स्वतःचं नाव कुळवाडी भूषण असं लावलेलं आपल्याला पाहायला भेटतं। कुळवाडी भूषण असं लावलेलं आपल्याला पाहायला भेटते पहा। आणि मग आपण पाहतो 1870 मध्ये पहिली शिवजयंती या ठिकाणी साजरी केली। पुढे लोकमान्य टिळकांनी 1895 मध्ये शिवजयंती उत्सव सार्वजनिक सुरू केलेला आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये टिळकांच्या सुद्धा अगोदर जर कोणी शिवजयंती साजरी केलेली असेल तर ती म्हणजे महात्मा फुले। बघा पुढे जातो थोडंसं, बघा महात्मा फुलेंचं एक क्रांतिकारी आणखीन एक पाऊल म्हणजे काय, ज्या क्रांतिकारी पावलामुळं आपण पाहतो एक अस्पृश्य वर्गाला चालना मिळालेली आपल्याला पाहायला भेटते। ते पाऊल म्हणजे काय तर सत्यशोधक समाज। बघा महात्मा फुलेंनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज कधी स्थापना झाली बघा 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। 24 सप्टेंबर 1873 ला, ठिकाण पुणे। पुढे जातो थोडंसं, या सत्यशोधक समाजाचा नेमका उद्देश काय होता। सत्यशोधक समाजाचा उद्देश जर बघायचं म्हणलं तर शूद्र लोकांना किंवा शूद्रांना साक्षर बनवणं
आणि ब्राह्मणांच्या भूल करवीपासून सुरक्षित बाहेर काढणं. बघा, शूद्रांना साक्षर बनवणं आणि ब्राह्मणांच्या भूलकर्वीपासून त्यांची सुटका करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी स्थापन केलेला आपल्याला पाहायला भेटतो. मित्रांनो, पुढे जातो. या सत्यशोधक समाजाचं एक ब्रीद वाक्य होतं, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. बघा, सर्व साक्षी हा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला काही वेगळं सांगण्याची गरज नाही, आपण सर्व त्याची लेकरं आहोत. बघा, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी, मग कुठल्याच मध्यस्थीची आम्हाला गरज नाहीये. बघा, त्या ईश्वराची भक्ती करण्यासाठी, त्या ईश्वराचं दर्शन घेण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आम्हाला कुठल्याही मध्यस्थीची गरज नाही. अशा प्रकारचं ब्रीद वाक्य महात्मा फुलेंचं सत्यशोधक समाजाच्या बाबतीमध्ये असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पहा, या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष स्वतः महात्मा फुले होते. या सत्यशोधक समाजाचे सचिव जर बघायचं म्हणलं तर नारायण गोविंदराव कुंडलक. परीक्षेला प्रश्न पडलेला आहे मित्रांनो, सत्यशोधक समाजाचे सचिव कोण? नारायणराव गोविंदराव कुंडलक हे सत्यशोधक समाजाचे सचिव असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी आपण पाहतोय स्थापन केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पहा, पुढे जातो मित्रांनो. बघा, सत्यशोधक समाजाची सभा जर बघायचं म्हणलं तर सत्यशोधक समाजाची सभा दर रविवारी भाऊ मनसाराम यांच्या घरी. बघा, सत्यशोधक समाजाची सभा दर रविवारी कुठे? भाऊ मनसाराम यांच्या घरामध्ये भरली जायची. आणि या सभेत किंवा ही सभा ज्यावेळेस सुरू व्हायची त्यावेळेस या सभेमध्ये राजकारणावर बोलण्यास बंदी होती. फक्त आणि फक्त समाजकारण, समाज सुधारणा, सामाजिक विकास याच मुद्द्यांचा फक्त उहापोह, याच्याच बाबतीत फक्त चर्चा या दर रविवारच्या सभेमध्ये सत्यशोधक समाजाच्या केली जायची. बघ, आणि सत्यशोधक समाजाचे विचार हे सत्यशोधक समाजाचं असणारं मुखपत्र अंबा लहरी याच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. सत्यशोधक समाजाचे विचार अंबा लहरी या वृत्तपत्रातून मांडण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि अंबा लहरी हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. मित्रांनो, पुढे जातो थोडंसं. या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून बघा, विवाह पद्धती सुद्धा सत्यशोधक समाजाची अस्तित्वात आणली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं विवाह आज सुद्धा आपल्याकडे लावला जातो. मित्रांनो, सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं ही विवाह लावण्याची एक नवीन पद्धत. कारण आपण पाहतो तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये ब्राह्मण पंडित लोक ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छळायची. मग त्या छळातून सुटका करण्याच्या दृष्टिकोनातून सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने विवाह लावण्याची एक नवीन अनोखी पद्धत महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अस्तित्वात आणली. आणि त्याच सत्यशोधक समाज पद्धतीनं जी विवाह लावला जात होता तो विवाह, पहिला विवाह घडून आणला कधी? 25 डिसेंबर 1875ला सत्यशोधक समाजाच्या वतीने पहिला विवाह घडून आणला. तो कोणाचा? तर आपण पाहतोय सीताराम अलाठ आणि राधाबाई निमकर. बघा, सीताराम अलाठ आणि राधाबाई निमकर यांचा सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं विवाह लावण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सत्यशोधक समाजाचं अधिवेशन जर बघितलं तर 1873 पासून हे कंटिन्यू भरलेलं नाही मित्रांनो. सत्यशोधक समाजाचं परिषद किंवा अधिवेशन हे केव्हापासून सुरू झालं याच्याही बाबतीमध्ये थोडंसं आपल्याला बघणं गरजेचं. सत्यशोधक समाजाचे अधिवेशन सुरू झाले 1911 पासून. बघा, पहिलं अधिवेशन झालं पुण्यामध्ये 1911ला आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू. बघा, स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे सत्यशोधक समाजाचं जे काही पहिलं अधिवेशन झालं मित्रांनो 1911 मध्ये, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ठिकाण पुणे. बघा, आणि त्यावेळेस त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते गणपतराव बिरमल. गणपतराव बिरमल हे सत्यशोधक समाजाचे त्यावेळेसचे अध्यक्ष राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि हा सत्यशोधक समाज आपण पाहतोय जो काही तळागाळामध्ये अशिक्षित असा शूद्र वर्ग आहे, त्या शूद्र वर्गाला तळागाळातून वर काढण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन केलेलं आपल्याला पाहायला भेटतो. तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रचंड आघात करण्याचं काम या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो.
आणि हा सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873ला स्थापन केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातूनच महात्मा फुलेंनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून हे कार्य केलेले आपल्याला दिसून येत आहेत. मित्रांनो, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जसं कार्य केलं त्याच पद्धतीनं पुढे आपण पाहतो महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा कार्य केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. बघा, शेतकऱ्यांसाठी काय कार्य केलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी याच्यासाठी ब्रिटिश सरकारकडे महात्मा फुलेंनी काही सूचना केल्या, काही विनंत्या केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. बघा, आणि त्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. इंग्रज सरकारला महात्मा फुलेंनी काही सूचना केल्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी याच्यासाठी. मग काय सूचना होत्या? परीक्षेला कदाचित आपल्याला विचारलं जाऊ शकेल. त्या अनुषंगानं बघा, सूचनाकडे जर बघितलं महात्मा फुलेंनी काय सूचना केल्या, त्यामध्ये तलाव बांधणे, धरणे बांधून शेतीला उत्तम असा पाणीसाठा उपलब्ध करून देणे. पुढे जातो थोडंसं, शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदूक वापरण्याचे परवाने मिळावे. महात्मा फुले हे पहिले समाज सुधारक आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना बंदुकीचा परवाना मिळावा असा आग्रह धरला होता इंग्रज सरकारकडे. पुढे जातो थोडंसं, पशुपालनासाठी इंग्रज सरकारनं शेतकऱ्यांना चालना द्यावी. पुढे सांगतो आणखीन काय सूचना केली, एक अल्पव्याजी कर्ज, अल्प दरामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांचं या ठिकाणी काय होईल, परिस्थिती सुधरेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. ह्या दृष्टिकोनातून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी कार्य केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. इव्हन एवढंच नाही, बघा, लॉर्ड लिटन ज्यावेळेस भारतामध्ये व्हाईसरॉय होता त्याच्या कारकिर्दीत आपण पाहतोय. लॉर्ड लिटनची कारकीर्द 1876 ते 1880 या काळादरम्यान आपण पाहतो. लॉर्ड लिटन भारतामध्ये आल्या भारतात भीषण दुष्काळ सुरू झाला होता. 1876-77 सलग 2 वर्ष भीषण दुष्काळ पडला. ह्या दुष्काळ परिस्थितीमध्ये इंग्रज सरकारनं जर बघितलं तर अशी काही ठोस पावलं उचललीच नव्हती. कारण लॉर्ड लिटन तिकडं मशगूल होता दिल्ली दरबार भरवण्यात, इंग्लंडच्या राणीला भारताची सम्राज्ञी म्हणून खिताब देण्यामध्ये. पण दुष्काळ सदृश जी परिस्थिती होती त्या परिस्थितीकडे ढुंकून सुद्धा इंग्रज सरकार पाहत नव्हतं. त्या काळात महात्मा फुलेंनी बघा काय केलं, 1877ला ज्यावेळेस पुणे प्रदेशामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेस महात्मा फुलेंनी धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांना विक्टोरिया बालक आश्रम स्थापन करून त्या विद्यार्थ्यांचा सांभाळ तिथं करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटते. पुढे जातो मित्रांनो, याच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम 1888 मध्ये महात्मा फुलेंनी केलं. 1888 मध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं. कुणासमोर? ड्यूक ऑफ कॅनॉट. बघा मित्रांनो, इंग्लंडचा राजपुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर येणार होता आणि आला होता 1888 मध्ये. त्याच्या समोर आपण पाहतो महात्मा फुले शेतकऱ्यांच्या पारंपरिक वेशामध्ये हजर राहिलेत. आणि हे शेतकऱ्याच्या पारंपरिक वेशामध्ये हजर राहण्या पाठीमागचं कारण काय होतं तर शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था झालेली आहे ती दयनीय अवस्था इंग्रज सरकारला कळावी ह्या दृष्टिकोनातून आपण पाहतो महात्मा फुले ड्यूक ऑफ कॅनॉट समोर पारंपरिक शेतकऱ्याच्या वेशामध्ये हजर राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात. इव्हन एवढंच नाही, जी सावकारशाही होती, जी सावकारशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी वर्ग पिचला जायचा, त्यांच्या छळाला बळी पडला जायचा, त्या सावकारांच्या विरोधात सुद्धा महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांना एकत्रित करून बंड केलेला आपल्याला पाहायला भेटतं. 1876-77 मध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांना हाताशी धरून खतफोडीचे बंड यशस्वी घडवून आणलेलं आपल्याला पाहायला भेटते. सावकारशाहीला चाप बसवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येते. आणि कदाचित महात्मा फुले हे पहिले समाज सुधारक आहेत ज्यांनी की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. त्यामुळे महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांच्या बाबतीतलं कार्य जे आहे ते एक अतुलनीय असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. बघा, महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने विचार मांडलेले आपल्याला पाहायला भेटतात त्याच पद्धतीने पुढे आपण पाहतो महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये जी भरीव कामगिरी केली त्याला अनुसरून जी काही या ठिकाणी तथ्य महात्मा फुलेंना निदर्शनास आले त्याला अनुसरून आपण पाहतो महात्मा फुलेंनी काय केलं. बघा,
1882 मध्ये लॉर्ड रिपनच्या काळात शिक्षणाच्या बाबतीमध्ये हंटर कमिशनची नियुक्ती केली. त्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई या दोघांनी साक्ष दिलेली आपल्याला पाहायला भेटते. मग आमच्या महात्मा फुलेंनी या हंटर कमिशन पुढे साक्ष दिली आणि आमच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये असणारी अप्रगती किंवा शिक्षणामध्ये येणारे अडसर हे निदर्शनास आणून देण्याचं काम हंटर कमिशनला महात्मा फुलेंनी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. बघा, या हंटर कमिशन पुढे साक्ष देताना महात्मा फुले काय म्हणले बघा, शेतकऱ्यांकडून जो काही शेतसारा वसूल केला जातो, बघा शेतकऱ्याकडून जो काही शेतसारा वसूल इंग्रज सरकार करत आहे, तो जो सारा जमा केलेला आहे इंग्रज सरकारने, तो सारा शेतकऱ्यांच्या पाल्यावर खर्च करावा इंग्रज सरकारनं, अशा प्रकारची विनंती केली, सूचना केलेली आपल्याला पाहायला भेटते. पुढे जातो थोडंसं बघा, महात्मा फुले म्हणतात की 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं गेलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी महात्मा फुलेंनी हंटर कमिशन पुढे मांडला. इव्हन एवढंच नाही, पुढे जातो थोडंसं आपण पहा, प्राथमिक शाळेमध्ये जे कोणी शिक्षक या ठिकाणी इंग्रज सरकार नियुक्त करेल ते शिक्षक हे शेतकरी वर्गातील असावेत आणि ते प्रशिक्षित असले पाहिजेत, अशा प्रकारचा विचार महात्मा फुले हंटर कमिशन पुढे साक्ष देताना मांडताना आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे एक महत्त्वपूर्ण विचार हंटर कमिशन पुढे आमचे महात्मा फुले हे मांडतात 1882 मध्ये. थोडंसं पुढे जातो बघा मित्रांनो, महात्मा फुलेंनी ज्या पद्धतीनं शैक्षणिक विचार मांडलेत, सामाजिक विचार मांडलेत, त्याच पद्धतीनं धार्मिक विचार सुद्धा महात्मा फुलेंनी मांडलेले आपल्याला पाहायला भेटतात. मग धार्मिक विचारांचा ज्यावेळेस आपण धार्मिक विचारांकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं महात्मा फुलेंनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. नाहीतर आपल्या भारतामध्ये आपण पाहतोय अनेक वाद, अनेकेश्वरवाद या ठिकाणी बोकाळलेला आपल्याला पाहायला भेटतं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे देवदेवता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. पण महात्मा फुले म्हणतात की ईश्वर एकच आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, अशा पद्धतीचा विचार महात्मा फुलेंचा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. एकेश्वरवादाचा पुरस्कार केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा, एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, त्याच्यानंतर कर्मकांडाला विरोध केला. जी कर्मकांडाच्या खाईमध्ये आपला समाज खितपत पडलेला आहे आणि त्या कर्मकांडांच्या नावाखाली पुरोहित वर्ग, पंडित वर्ग जो समाजाची लूट करतोय, छळ करतोय, त्याचा विरोध करण्याचं काम महात्मा फुले करतात. इव्हन एवढंच नाही, महात्मा फुलेंनी ईश्वराचं अस्तित्व मान्य केले. एक ईश्वर आहे, ईश्वर एकच आहे आणि तो कसा आहे, तो निर्मिक आहे. ह्या ईश्वराला त्यांनी निर्मिक मांडलं. सर्व या सृष्टीचा चालक कोण आहे तर तो ईश्वरच आहे असं ते मानतात. इव्हन एवढंच नाही तर धर्म कसा असावा, कशा पद्धतीचा धर्म असला गेला पाहिजे याच्या बाबतीत महात्मा फुलेंनी विचार मांडले. समतेच्या आधारावर मानव धर्माचा पुरस्कार महात्मा फुलेंनी केला. समता बघा, कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी शूद्र नाही, कुणी अस्पृश्य नाही. बघा, समता हा मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने धार्मिक विचारांमध्ये महात्मा फुलेंनी मांडलेला आपल्याला पाहायला भेटतो. मित्रांनो पुढे जाऊया. बघा, महात्मा फुलेंनी आणखीन काय केलं. महात्मा फुलेंचं जी काही पूर्ण आयुष्य आहे हे समाज सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, धार्मिक सुधारणा याच्या बाबतीमध्ये गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यासोबतच महात्मा फुलेंचा व्यासंग, महात्मा फुलेंचं लिखाण हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो महात्मा फुलेंच्या ग्रंथ साहित्यावर, ग्रंथ संपदेवर. कधी कधी ग्रंथ विचारले जातात, एका साईडला जोड्या लावामध्ये इकडे इसवी सन विचारले गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळं ही ग्रंथसुद्धा, ग्रंथ साहित्य संपदा सुद्धा महात्मा फुलेंची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग महात्मा फुलेंनी कुठली ग्रंथ लिहिली, कोणती ग्रंथ लिहिली आणि ती कधी लिहिली याच्याही बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, महात्मा फुलेंची ग्रंथ साहित्य संपदा काय आहे. महात्मा फुलेंनी 1855 मध्ये मित्रांनो बघा, 1855 मध्ये तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं आपल्याला पाहायला भेटतं. बघा, तृतीय रत्न नाटक हे कशावर आधारित होतं तर पुरोहित लोक, पंडित वर्ग ही अज्ञानी लोकांना कशा पद्धतीनं फसवतात
अज्ञानी लोकांना कशा पद्धतीनं पंडित लोक फसवतात याचं वर्णन तृतीय रत्न नावाच्या नाटकामध्ये महात्मा फुलेंनी केलं. पुढे जातो मित्रांनो, 1869 मध्ये आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पोवाडा या ठिकाणी लिहिण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. त्याच्यात स्वतःला कुळवाडी भूषण असं नाव लावून घेतलेलं आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. पुढे जातो मित्रांनो, बघा ब्राह्मणांचं कसब किंवा ब्राह्मणांचे कसब 1869 मध्येच लिहिलेला ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथामध्ये आपण पाहतो ब्राह्मण कशा पद्धतीनं, कशा शिथापीनं, चालाकीनं ही सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी लुबाडतात, फसवणूक करतात त्यांची. याचं वर्णन, यथोचित वर्णन ब्राह्मणांचे कसब याच्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या ब्राह्मणांचं कसब या पुस्तकाला बाबा पद्मनजी यांनी प्रस्तावना लिहिण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. पुढे जातो थोडंसं, शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी. बघा चौथा ग्रंथ 2, 3 आणि हे चौथा ग्रंथ गुलामगिरी. 1873 मध्ये महात्मा फुलेंनी हा ग्रंथ लिहिला गुलामगिरी. गुलामांच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये उहापोह केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि हा ग्रंथ महात्मा फुलेंनी अमेरिकेतील निग्रो लोकांना अर्पण केला. बघा कदाचित परीक्षेला विचारलं जाऊ शकेल की गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी कोणत्या देशातील लोकांना अर्पण केला, तर अमेरिकेतील निग्रो लोकांना हा ग्रंथ अर्पण केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा ग्रंथ बघा मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांचा आसूड 1883 मध्ये लिखाण केलेला हा ग्रंथ आहे महात्मा फुलेंनी. शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम महात्मा फुलेंनी या ग्रंथात केलेले आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. सत्सार भाग 1 आणि सत्सार भाग 2 अशी ग्रंथ या ठिकाणी लिहिण्याचं काम 1885 मध्ये महात्मा फुलेंनी केलं. आणि हा जो ग्रंथ आहे सत्सार भाग 1 सत्सार भाग 2 याच्यामध्ये सामाजिक प्रश्नांची उहापोह, सामाजिक प्रश्नांचं बघा मांडणी करण्याचं काम या ग्रंथातून केलेलं आपल्याला पाहायला भेटते. पुढे इशारा 1885 मध्येच लिहिलेला ग्रंथ आहे. बघा 7वा ग्रंथ महात्मा फुलेंचा इशारा 1885 मध्ये. जातीभेद निर्मूलनाच्या बाबतीत किंवा जातीभेदाच्या बाबतीमध्ये चर्चा या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी केली. आणि महात्मा फुलेंचा सर्वात महत्त्वपूर्ण आणखीन एक ग्रंथ म्हणजे कुठला, जो की मरणोत्तर प्रकाशित झाला. महात्मा फुले ज्यावेळेस आपण पाहतो अंतिम टप्प्यावर होते जीवनाच्या, त्यावेळेस आपण पाहतो बघा त्यांना पॅरालिसिस झाला होता, पक्षाघात झालेला होता. पण तशा परिस्थितीमध्ये सुद्धा डाव्या हातानं ग्रंथ लिहून पूर्ण करण्याचं काम केलं. तो ग्रंथ कोणता होता, तर सार्वजनिक सत्यधर्म. हा मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रकाशित झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि या ग्रंथामध्ये जर बघितलं तर आपण पाहतो बघा मित्रांनो, बघा या ग्रंथामध्ये जर बघितलं तर ईश्वराची संकल्पना किंवा निर्मिकाची संकल्पना या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी मांडण्याचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. आणि ही महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा विपुल प्रमाणात आपल्याला दिसून येते. पहा आज सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो. एवढ्या चांगल्या पद्धतीनं लिखाण करण्याचं काम महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले यांच्या बाबतीत आपण या लेक्चरमध्ये समग्र अशी माहिती परीक्षाभिमुख पाहिलेली आपल्याला दिसून येते. पहा यानंतर मी तुम्हाला महात्मा फुलेंबद्दलची इतर माहिती जी की परीक्षा ओरिएंटेडच असलेली आपल्याला पाहायला भेटते ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करणार आहे, सांगणार आहे. मित्रांनो, महात्मा फुलेबद्दल इतर माहिती सांगत असताना आपल्याला पाहावं लागतं. पहा 1874 मध्ये महात्मा फुलेंनी काशीबाई नातू या ब्राह्मण समाजातल्या एका विधवेचा मुलगा दत्तक म्हणून घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःची संतती नव्हती. त्यावेळेस आपण पाहतो महात्मा फुलेंनी ब्राह्मण समाजातील काशीबाई नातू या विधवेचा मुलगा दत्तक घेतला आणि त्यांचं नाव ठेवलं यशवंत. बघा ही एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. या प्रकरणावर प्रचंड प्रमाणात आपण पाहतो घरामध्ये महात्मा फुलेंच्या एक वादंग निर्माण झालं होतं. महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव फुले हे ज्योतिबा फुलेंना सारखं पाठीमागं लागायचे, म्हणायचे की तू दुसरा विवाह कर. त्यावेळेस महात्मा फुलेंनी स्पष्टपणे इन्कार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि एक दत्तक मुलगा, विधवेचा दत्तक मुलगा, आता ब्राह्मण समाजातीलच विधवेचा दत्तक मुलगा का घेतला, तर महात्मा फुलेंनी या ठिकाणी विचार प्रकट करून दाखवले की मी ब्राह्मणाचा विरोधी नाही आहे, बघा ब्राह्मण वादाच्या विरोधात आहे. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी महात्मा फुलेंनी बोलून दाखवलेला आपल्याला पाहायला भेटतो. हरकत नाही. पुढे बघा मित्रांनो, 1876 ते 82 या काळामध्ये महात्मा फुले
पुणे नगरपालिकेचे सदस्य राहिलेले सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. महात्मा फुले 1876 ते 82 या काळात पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ही एक महत्त्वपूर्ण माहिती. पुढे जातो थोडंसं आपण पाहतो बघा. 1877 मध्ये महात्मा फुलेंच्याच प्रेरणेतून, महात्मा फुलेंच्याच कृपा आशीर्वादातून आपण पाहतो एक साप्ताहिक दीनबंधू नावाचं साप्ताहिक हे सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्या साप्ताहिकाचे मालक होते नारायण मेघाजी लोखंडे आणि संपादक होते आपण पाहतोय कृष्णराव भालेकर. बघा, महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून नारायण मेघाजी लोखंडेने एक साप्ताहिक सुरू केलं दीनबंधू, आणि त्याच दीनबंधूमधून पुढे आपण पाहतो सत्यशोधक समाजाचे विचार समाजामध्ये पसरवण्याचं काम केलं. समता, मानवता या बाबतीतले महात्मा फुलेंचे विचार समाजामध्ये पसरवण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ते दीनबंधू वृत्तपत्र साप्ताहिक त्याचे संपादक कृष्णराव भालेकर आणि मालक नारायण मेघाजी लोखंडे हे यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याला आशीर्वाद भेटलाय कोणाचा? महात्मा फुलेंचा. पुढे आपण पाहतो 1880ची घटना बघा मित्रांनो. 1880 मध्ये मिल हँड असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आपल्याला दिसून येते. नारायण मेघाजी लोखंडेने मिल हँड असोसिएशनची स्थापना 1880 मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि या मिल हँड असोसिएशन स्थापनेपाठीमागे सुद्धा प्रेरणा महात्मा फुलेंचीच आपल्याला पाहावयास मिळते मित्रांनो. आणि ही भारतातली पहिली कामगार संघटना असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे याही बाबतीमध्ये महात्मा फुलेंचे भरीव योगदान असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पुढे आपण पाहतो 18 मे 1888 ला महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी बहाल केली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यातील जनतेच्या वतीनं राव बहादूर वडेदारांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा लेखाजोखा लक्षात घेता त्यांना ती महात्मा पदवी बहाल केली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. महात्मा ही संबोधन महात्मा फुलेंना दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. पहा पुढे पहा मित्रांनो. बघा, महात्मा फुलेंना अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा ही कोणाकडून मिळाली? प्रभाव तर आपल्याला माहीत आहे. महात्मा फुलेंवर थॉमस पेन याच्या ग्रंथांचा प्रभाव पडलेला होताच, पण अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा महात्मा फुलेंना कोणाकडून मिळाली असेल तर ती म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. बघा, आणि आमच्या संत साहित्य परंपरेतील एक महत्त्वपूर्ण संत तुकाराम महाराज आणि मार्टिन ल्यूथर किंग या 3 मोठ्या दिग्गज बघा व्यक्तींचा प्रभाव महात्मा फुलेंवर पडला. कशासाठी? तर समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी. पुढे जातो थोडंसं बघा. ज्यावेळेस आपण पाहतोय महात्मा फुले घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यासाठी खुला करतायत, स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करतायत. हे त्या काळामध्ये क्रांतिकारी पाऊल होतं. समाज फुलेंच्या वडिलांना वाळीत टाकण्याची धमकी देत होता. महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव हे वारंवार महात्मा फुलेंना ठणकावून सांगत होते, पण महात्मा फुलेंनी मात्र या ठिकाणी आपल्या कार्याचा वसा सोडला नाही. त्यावेळेस मात्र गोविंदराव फुलेंनी महात्मा फुलेंना घराच्या बाहेर काढलं. त्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना राहण्यासाठी जागा कोण दिली तर त्यावेळेस आपण पाहतो उस्मान शेख नावाच्या व्यक्तीनं, बघा उस्मान शेख नावाच्या व्यक्तीनं स्वतःची राहत्या घराची जागा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना राहण्यासाठी दिलेली आपल्याला पाहायला भेटते. एक महत्त्वपूर्ण कार्य उस्मान शेखनी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पहा मित्रांनो, पुढे जातो थोडंसं. महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये मांडलेला जो काही शिक्षणाचा झिरपता सिद्धांत होता, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत लॉर्ड मेकॉलेने या ठिकाणी मांडला. आपण पाहतो फिल्ट्रेशन थेअरी त्याला असं म्हणतात. या शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांताला महात्मा फुलेंनी कडाडून विरोध केलेला आपल्याला पाहायला भेटतो. शिक्षणाचा अधिकार सर्व समाजाला सारखा असला पाहिजे, समान असला पाहिजे, अशा प्रकारचा विचार महात्मा फुले मांडताना आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांताला विरोध केला. पुढे पाहतो इतर माहितीमध्ये महात्मा फुलेंच्या बाबतीत महाराष्ट्रातील मजुरांना पगारी व्यतिरिक्त बोनस मिळवून देण्याची प्रथा ही महात्मा फुलेंनी सुरू केली, किंवा बोनस मिळवून दिलं महात्मा फुलेंनी. आणि ही प्रथा पुढे
कायमस्वरूपी चालत राहिलेली आपल्याला पाहायला भेटते आणि महाराष्ट्रात मजुरांना बोनस मिळवून देण्याची प्रथा ही महात्मा फुलेच्याच कार्यातून प्रेरणेतून झालेली आपल्याला दिसून येते. पहा, इव्हन एवढंच नाही बघा मित्रांनो, 1857चा आपल्या भारतामध्ये उठाव झाला. भारतातील इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेला उघडून टाकण्यासाठी झालेला जो उठाव होता तो 1857चा उठाव. हा 1857चा उठाव, भारतीय लोक पराभूत झाले, भारतीय हरले, अयशस्वी झाला हा उठाव. आणि उठाव अयशस्वी झाल्यामुळेच महात्मा फुलेंनी पुण्यात चुरमुरे वाटल्या, लाह्या वाटल्या. त्याच्या पाठीमागचं कारण आहे मित्रांनो. काय कारण आहे तर महात्मा फुलेंनी चुरमुरे का वाटले तर 1857चा उठाव जर यशस्वी झाला असता तर निश्चित पुन्हा एकदा पुण्यामध्ये पेशवाईचं युग सुरू झालं असतं, पुन्हा ब्राह्मणवादाला या ठिकाणी ऊत आला असता, कर्मकांडाला ऊत आला असता आणि सर्वसामान्य वर्ग पुन्हा एकदा तळागाळाला गेला असता. या उद्देशानं त्यांनी आनंद उत्सव साजरा केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्या या उद्देशानं म्हणजे 1857चा उठाव अयशस्वी ठरला या उद्देशानं. पुढे जातो थोडंसं. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. आणि आर्य समाज हा तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये आपण पाहतो परधर्मात गेलेल्या लोकांना स्वधर्मात आणण्यासाठी शुद्धीकरणाची चळवळ ही मोठ्या प्रमाणावर सुरू करताना आपल्याला पाहायला भेटतो. परंतु ही चळवळ आमच्या महाराष्ट्रातील सनातनी लोकांना आवडली नाही. स्वामी दयानंद सरस्वतीनं आर्य समाजाची स्थापना मुंबईमध्ये केली, परंतु या आर्य समाजाला सनातनी ब्राह्मण वर्गाकडून कडाडून विरोध होऊ लागला. पण काही बुद्धिनिष्ठ वर्गाने मात्र या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वतींच्या या कार्याचं कौतुक केलं. आणि त्याला अनुसरूनच मग आम्ही पाहतो न्यायमूर्ती रानडेंनी काय केलं तर स्वामी दयानंद सरस्वतींना पुण्यामध्ये आणलं आणि त्यांची मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम आयोजित केला. पण तत्कालीन कट्टर सनातनी लोकांनी ही मिरवणूक आम्ही काढू देणार नाही अशा प्रकारची धमकी दिली. त्यावेळेस महात्मा फुलेंनी बघा ह्या स्वामी दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीला प्रोटेक्शन देण्याचं काम, संरक्षण देण्याचं काम गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे महात्मा फुलेंची आपल्याला ख्याती पाहायला भेटते, महात्मा फुलेंचं हे कार्य या ठिकाणी पाहायला भेटते. विद्यार्थी मित्रांनो, या थोर पुरुषाचा, सत्पुरुषाचं या ठिकाणी आपण पाहतो निधन 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. निधनाच्या अगोदर महात्मा फुलेंना या ठिकाणी आपण पाहतो पक्षाघात झाला, म्हणजेच पॅरालिसिस झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि एक वर्षभर महात्मा फुले आपण पाहतो पॅरालिसिसग्रस्त अवस्थेमध्येच या ठिकाणी होते. आणि 28 नोव्हेंबर 1890ला महात्मा फुलेंचा या ठिकाणी काय झाला, मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मृत्यूपत्रामध्ये महात्मा फुलेंनी नमूद केलेलं होतं की माझ्या मृत्यूनंतर मला परसबागेमध्ये मिठामध्ये पुरावं. परंतु महात्मा फुलेंची ही इच्छा पूर्णपणे अपूर्ण राहिलेली आपल्याला पाहायला भेटते. विद्यार्थी मित्रांनो, या थोर पुरुषाच्या या आपल्या महात्म्याचा या ठिकाणी आपण पाहतो हा आढावा आयोगाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आणि या लेक्चरच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.